नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. निवृत्तीनंतर आरोग्य सुविधा मिळवणे आता होणार सोपे. निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिजिटल माध्यमातून सुविधा उपलब्ध. आरोग्य सेवांचा लाभ सहज होणार उपलब्ध. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने CGHS आणि भविष्य या दोन डिजिटल प्रणाली एकत्र जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे निवृत्तीच्या काळात करावी लागणारी कागदपत्रांची धावपळ कमी होणार आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवृत्तीनंतर CGHS कार्ड मिळवण्याची प्रक्रिया होणार जलद. यापूर्वी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर CGHS कार्ड मिळवण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. आता भविष्य पोर्टलवर उपलब्ध असलेली निवृत्तीशी संबंधित माहिती थेट CGHS अर्ज प्रक्रियेसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा तपशील भरण्याची आवश्यकता राहणार नाही. CGHS पेन्शनर कार्ड ऑनलाईन मिळणार. निवृत्तीची आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर तयार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आवश्यक शुल्क ऑनलाईन भरता येणार आहे. त्यानंतर CGHS पेन्शनर कार्ड तयार केले जाईल. विशेष म्हणजे हे कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. CGHS योजनेत मिळतात अनेक आरोग्य सुविधा. CGHS ही केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी चालवली जाणारी महत्त्वाची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत बाह्य रुग्ण उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, रुग्णांमधील उपचार, वैद्यकीय तपासण्या, प्रसूती सेवा आणि औषधांची सुविधा मिळते. याशिवाय काही रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उपचारांचा खर्च परत मिळवण्याची तरतूदही या योजनेत आहे.